महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने भगतसिंग वार्ड नवीन टाकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली। अध्यक्षस्थानी प्राध्यापक नरेश आंबिलकर हे होते। प्रमुख वक्ते डॉक्टर संजय मानकर, चंद्रशेखर खोब्रागडे, नितेश बोरकर उपस्थित होते। डॉक्टर मानकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले हे क्रांतिदर्श असल्याचे सांगून सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाज बदलाचे पाऊल घातले। त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माला विश्वकुटुंबाची गाथा म्हणण्यात येते असे सांगितले। अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक आंबिलकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण क्षेत्राची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी हे ठणकावून सांगितले होते। मात्र आज शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत गरजांच्या क्षेत्रात होत असलेले खाजगीकरण हे अत्यंत धोकादायक आणि गरिबांना हक्क नाकारणारे असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी केले। आभार कविता लोणारे यांनी मानले। याप्रसंगी तेजस लोणारे, सुविधा लोणारे, मयुरी राऊत, प्रिन्सी वानखेडे, सुधीर लोणारे, प्रमिला शेंडे, रुपाली लोणारे, अवनी लोणारे, मितांश शेंडे, मधुमाला खोब्रागडे, सायल लोणारे, युवराज खोब्रागडे, हर्षल मेश्राम, चंद्रशेखर भिवगडे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते।